फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। स्वप्नील आणि प्रवीण लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। खरं तर निशाकर दादा घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिका वीर साठी जे पारितोषिक आहे अर्थातच स्पोर्ट्स सायकल चा पारितोषिक निशाकर दादा घरत यांच्या माध्यमातून दिलं गेलंय, त्याबद्दल त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया। मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये फ्रेश सामना तुम्हाला पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडले। समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ब्रॉडकास्टिंग आपण पाहतोय आणि जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। जाऊया आपण अतिथी सन्मानाकडे। अक्षय गोले यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। अतुल यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष अतिथी सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। चला एकदा कॅमेऱ्याकडे पहा। हेटवणे टीमचे कॅप्टन आहेत। मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल आला, डावाला होईल सुरुवात। संकल्पचा पहिला चेंडू आपण पाहिला स्वप्नील साठी आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव राहिला। संकल्प पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये दोन सलामवीर फलंदाज, एका बाजूला स्वप्नील दुसऱ्या बाजूला प्रवीण। लॉफ करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला मात्र सरळ पाठवले, सीमा पार, चौकार। पॉवर प्लेच्या षटकांमध्ये खरं तर ही संधी असते फलंदाजांकडे। दोन खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। डीप मिड विकेट रिजन मध्ये एक, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण एक खेळाडूला पाहतोय। इनफिल्डला जर का कव्हर केलं तर रस मिळण्याची संधी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आणि तोच प्रयत्न स्वप्नीलच्या बॅट मधना चेंडूला मात्र सरळ पाठवले, सीमा पार, षटकार। खरं तर या स्पर्धेसाठी 70-70 या ब्रँडचा चेंडू यूज केले गेलेत आणि खरं तर ह्या चेंडूवरती भरपूर रन्स येतात। त्याही पेक्षा जर का आपण विचार केला तर हे मैदानाचे आउटफील्ड आणि विशेष करून आयोजकांनी घेतलेली मेहनत विकेट बनवण्यासाठी, पाटा विकेट आहे, हार्ड टणक विकेट आहे। खरं तर हे मैदान देखील तशा प्रकारचं आहे, अगदी डोंगराच्या समीप असलेलं हे मैदान। आउटफील्ड टणक आहे, विकेट देखील टणक आहे आणि चेंडू बाउन्स होतोय, सरळ बॅट वरती चेंडू येतोय। लेट कट करायचा होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल आला। पण अशा प्रकारचे चेंडू ह्या विकेटवर की तुम्हाला महत्वाचे राहतील। समोरला द्याल, एखादा स्विंग करायला जाल, शॉर्ट पिच द्याल तर त्याच्यावरती मोठे फटके पाहायला मिळतील। आउटसाइड ऑफ स्टंप एखादा गती परिवर्तन, यॉर्कर, वाईड यॉर्कर अशा प्रकारचे चेंडू जर का राहिले तर रन्स तुम्हाला कमी पाहायला मिळतील। हा देखील चेंडू तशा प्रकारचाच प्रयत्न संकल्प पाटीलचा पाहायला मिळाला आणि बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला। षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय। 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो, एक चौकार, एक षटकार, 3 डॉट बॉल्स पाहायला मिळाले। खूप चांगलं मैदान। खरं तर तारा गावामध्ये हे प्रथमच वेळा समालोचन करण्याची संधी खरं तर मिळाली, त्याबद्दल सर्व आयोजकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। लास्ट बॉल, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये। खरं तर पोहोचण्याच्या आधी चेंडू मात्र निघून गेला, सीमा पार, चौकार।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संदीप घरत यांना आपण पाहतोय. लेजंड खेळाडू. खरं तर पेन तालुक्यात व्यावसायिक खेळाडू कोणी घडवले असतील आणि व्यावसायिक खेळाडूंना संधी कोणी दिली असेल तर ते संदीप घरत. पेन टेनिस क्रिकेटला गती आणि दिशा देण्याचं कार्य खरं तर ज्यांच्या माध्यमातून झालंय. संदीप घरत यांची उपस्थिती आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण पाहत आहे. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट मग कॉलेज जीवनात देखील आमच्या समवेत युनिव्हर्सिटीकडून देखील ते क्रिकेट खेळले. तदनंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटकडे त्यांचं वलय आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिलं. बऱ्याचशा खेळाडूंना खरं तर व्यावसायिक दर्जाचं खेळ खेळण्याची संधी जर कोणी निर्माण केली असेल तर संदीप घरत. स्लॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवलंय. खारपाड्याच्या गावाच्या दिशेने सीमा पार. षटकार. जरूर संघर्ष 11 या नावाने तालुका हब गटात खरं तर संदीप घरत यांच्या माध्यमातून टीम खेळत असायची. मग त्या टीम मध्ये सुशांत मोकर, प्रसाद, हरेश गावण, ओमकार हरपाल, पेन शहरातील बरेचसे खेळाडू आणि त्याच समवेत प्रेम ग्रामीण मधले बरेचसे खेळाडू ज्यांना खरं तर त्यांनी संधी दिली असे आमचे संदीप घरत यांची उपस्थिती आपण पाहतोय. पण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली षटकाराने. गोलंदाज सौरभ रसाल खरं तर या गोलंदाजाला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू या विकेटवरती घातक आहे आणि शॉर्ट पिच चेंडूवरती 6चा आकडा लिहिलेला असेल. नेक्स्ट बॉल स्ट्रॅटर्जी काय असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय. सिक्सर प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक षटकार. या मॅच मध्ये आपण पाहतोय खूप चांगली फलंदाजी प्रवीण घरतची. ऑलरेडी या स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर स्पर्धेचा पहिला दिवस सामने फक्त 3 झालेत आणि त्या 3 सामन्यामध्ये 2 अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाल्यात. निशाकर दादा घरत यांच्याकडून जर का अर्धशतकीय खेळी पूर्ण झाली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाज प्रवीण घरत साठी. खरं तर प्रोत्साहन देणं अतिशय महत्वाचं. त्याहीपेक्षा आपल्या गावातील खेळाडूवरती असलेलं प्रेम खरं तर कॅश प्राइज मध्ये पाहायला मिळेल. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साहिलला आपण पाहतोय. 2 रन्स जरूर मिळाल्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 2च्या मदतीने. 28. 4 षटकांच्या मॅच मध्ये किमान तुम्हाला 50-55 रन्स बनवावे लागतील. रावे टीमच्या अगेन्स्ट कलवे संघाला आपण पाहिलं 68चं टार्गेट 3 षटकांमध्ये कंप्लीट केलं. दुसऱ्या फेरीतील सामना मग रावे आणि कलवे सामना झाल्यानंतर जोहेच्या अगेन्स्ट ती लढत आपण पाहिली. बॅटची एज घेत लेमन कट शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील झाला. रन्स मिळाली. 1 सिंगल. जोहे संघाने डॉमिनेट केलं रावे संघाला आणि तब्बल 80 पेक्षाही अधिक रन्स त्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून या विकेटला ओळखलं जातोय. टफ विकेट आहे. टणक विकेट आहे. ज्या विकेटवरती तुम्हाला एक्स्ट्रा स्विंग पाहायला मिळणार नाहीये. अतिरिक्त गतीने चेंडू ट्रॅव्हल होईल बॅट्समनच्या दिशेने. पण या विकेटवरती नशीब नाईक सारख्या गोलंदाजाला पाहायला एक वेगळी मजा येईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 29. 29 धावा. दुसरं षटक सुरू असताना फार कमी वेळा खरं तर एवढ्या रन्स एखाद्या विकेटवरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू यॉर्क केलं. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. भरपूर स्पर्धा पाहिल्या या वर्षी परंतु ही विकेट हे मैदान काहीसं वेगळं आहे. जोहेच्या क्रीडांगणावरती देखील भरपूर रन्स. तदनंतर
पेन नगरपालिकेच्या मैदानाचा जर का आपण विचार केला तर थोड्या कमी रन्स पाहायला मिळतात. दीव फाटा लगतचं मैदान, कोटला मैदान, त्या मैदानावरती देखील थोड्या कमी रन्स पाहायला मिळतात. ग्रामीण भागात जर का गेलो आपण तर कलवे असेल, तदनंतर राव्याचे मैदान आहेत, तिकडे देखील थोडेशा कमी रन्स. परंतु ह्या मैदानावरती टणक विकेट आहे. बॅटची एज, एसटी रक्षक डाऊन द बॉल, पकडला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन. प्रवीण करत बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30. या धावसंख्येवरती पहिला विकेट जरूर गमावला टीम जय हनुमान कारपाडा या संघाने. नेक्स्ट बॅट्समन अतुल. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर कमबॅक पाहायला मिळालं. आघाडीच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आल्यानंतर मात्र सौरभ रसाल न घाबरता, न डगमळता, खरं तर पुढच्या 4 चेंडूंमध्ये 4 रन्स खर्च करत असताना 1 विकेट देखील त्याला मिळाली. आदरणीय कमलाकर दादा घरत दादांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम करूया. पण निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे क्रीडांगण फार मजा येते. समोरचं दृश्य तुम्ही पाहिलं. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट ऑन पुलचा फटका, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज नितेश उर्फ बालू. बालूला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या क्रमांकावरती अतुल हा खेळाडू नॉन स्ट्राईकला असेल. ऑन स्ट्राईकला स्वप्नील भोईर हा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती असेल. चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, स्वीट टायमिंग ऑफ द बॅट. चेंडूला मात्र पाठवले सरळ सीमा पार, डोंगरावरती जाऊन चेंडू थांबलाय. षटकार. दुर्गादेवी हमरापूर आयोजित स्वर्गीय पिंटा शेट पाटील स्मृती चषकामध्ये खरं तर या खेळाडूने आपल्या स्वप्नातील पहिली बाईक पटकावली होती आणि तेव्हा खरं तर खारपाड्या गावातील प्रेक्षकांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर बाईक देखील या खेळाडूला मिळाली. त्यासोबत गावामध्ये एक मोठी मिरवणूक देखील काढण्यात आली होती. ड्रीम बाईक खरं तर या खेळाडूच्या नावावरती देखील राहिले. षटकार आला आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच नार्वेल बेडी खारेपाट विभागातील संघ फाईट करेल. हेटवणे म्हटलं की खरं तर हेटवण्याचा जो डॅम आहे, अर्थातच तुम्ही आम्ही जो पाणी पितोय या डॅम मधील, या धरणातील हे गाव आणि हेटवणीची टीम आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर जागा बनवली. स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंटला चेंडू चाललाय. गोलीच्या वेगाने सीमा पार, चौकार. कमालीचा फटका पाहायला मिळाला. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचं जर का योग्य कनेक्शन झालं आणि गॅप शोधण्यात जर का यश मिळालं तर त्याचा परिणाम खरं तर बॅट्समनच्या बाजूने होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. तिसऱ्या षटकासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक, गली क्षेत्रामध्ये एक, पॉइंटला एक, कव्हरला बाउन्स केला. धीम्या गतीने चेंडू फेकला होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि कमबॅक केलं गोलंदाज नितेश बालू यानं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 धावा पाहतोय. तिसऱ्या षटकातील
काही चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 4 षटकांचा हा सामना. ट्रॉफीज अप्रतिम. खरं तर अगदी खेळाडूंना भुरल घालतील अशा या ट्रॉफीज आपण पाहतोय. हा फटका देखील लाजवाब. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार. वेल फिनिश. तिसरं षटक गोड केलं फलंदाज स्वप्नील भोईरनं. पहिल्या षटकामध्ये जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 14, सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या 16 आणि या षटकामध्ये देखील जर का आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 16 रन्स पाहायला मिळत आहेत. अद्याप एक चेंडू खरं तर बाकी असेल असं वाटलं की लास्ट बॉल आहे का, परंतु तसं नाहीये. एक चेंडू अद्याप शिल्लक असेल या षटकातील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. सिंगलच्या शोधात स्ट्राइक रुटेट झाल्या. खराबपैकी पाहायला मिळाली आणि एक्स्ट्राच्या काही रन्स या ठिकाणी जरूर खर्च करत असताना तांबडशेत संघाला आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची होती स्वप्नीलला, परंतु जर का एक्स्ट्रा रन्स मिळत असेल तर ती घ्यायला हवी. आपल्या साथीदारावरती विश्वास जरूर दाखवलाय स्वप्नीलने. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48. उत्तम दादांचं खरं तर शुभ आगमन. काल अटल करंडक या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना ताराच्या अगेन्स्ट आई रायबादेवी रावे ही लढत आपण पाहिली आणि उत्तम दादा स्ट्राइकवर होता आणि लास्ट बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता होती. वैभव टावरी बॉलिंग ट्रॅकवर असताना खरं तर त्या धावा रोखल्या गेल्या आणि पहिला संघ अटल करंडक मध्ये खरं तर सुपर 7 मध्ये पोहोचला आई रायबादेवी रावे. सो त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 48 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण ह्या क्रीडांगणावरती ह्या रन्स मी तर म्हणेल की ठीक आहेत. खरं तर दुसऱ्या एखाद्या मैदानावरती असतो तर ह्या धावा पुष्कळ अर्थातच मोठी धावसंख्या म्हणून विचार केला गेला असता, परंतु या पाटा विकेटवरती किमान 4 षटकांमध्ये तुम्हाला 60-65च्या आसपास जावं लागेल. पण कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये, किंबहुना त्या टार्गेटवर तुम्ही डिपेंड राहू शकत नाही आहात. आजच्या दिवसामध्ये मोठी धावसंख्या आपण भरपूर वेळेला पाहिली. 2 अर्धशतकीय खेळी या मैदानावरती पाहायला मिळाल्या. साहिलचा पहिला चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, बनलाय प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. खरं तर जे आमचे व्हॅलेंटियर्स आहेत आदित्य दादा यांचं आपण कौतुक करूया. रखरखत्या उन्हामध्ये या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान. बाप मॅच बॉल अगदी योग्य आणून देत आहेत ते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. 6 धाब्याने धावसंख्या पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती 52. 60च्या आसपास रोखण्यात यश येईल का? 54 झाल्या, क्षमा असावी. एक्स्ट्रा कव्हरला सचिन दादा होता, परंतु त्याला बीट करत चेंडू मात्र पाठीमागे ट्रॅव्हल झाला. 2 रन्स जरूर मिळाल्या. 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. अब तक 56 रन्स ऑन द बोर्ड. 56 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना. तांबडशेत फाईट करतोय टीम
जर्मन खारपाडा संघाच्या सोबत समोरला बॅट स्विंग रडार मध्ये लॉफ करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय. खर तर आमच्या ड्रिंक्स ट्रॉलीच्या दिशेने सीमा पार षटकार. स्कोरिंग ग्राउंड आहे, स्कोरिंग विकेट आहे. अर्थातच बॅट्समन साठी पर्वणी आहे, गोलंदाजांसाठी या विकेटवरती विशेष काही नाहीये. पाटा विकेट, टणक विकेट आहे आणि चेंडू सहज बॅट वरती येतो. इट्स वाईड बॉल. पंच या ठिकाणी जरूर बोलतायत. जमिनीपासून दोन्ही हात समांतर, चेंडू असेल अवांतर. एक्स्ट्रा 1 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पण या रन्स चेस होऊ शकतात, हा कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं असेल तांबडशेत संघाला. स्कोरिंग विकेट वरती खर तर तुम्हाला लढावं लागेल. ऑफ स्टिकच्या बाहेर डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. फलंदाज अतुलचा संपलाय खेळ. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 63 धावा, 63 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अनिरुद्ध. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर आणखीन एक चेंडू आपण पाहिला. डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 2 रन्स जरूर मिळतील जर्मन खारपाडा संघाला. 2 धावांच्या मदतीने 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खर तर 68 धावा चेस केल्या होत्या राबे संघाने कलबे संघाच्या अगेन्स्ट, आणि ते देखील 3 षटकांमध्ये. लास्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज एंड इज वेल. पहा आता 65 धावसंख्येपर्यंत रोखण्यात यश आले. एक वेगळं कॉन्फिडन्स आता मात्र जरूर मिळेल टीम गावदेवी तांबडशेत या संघाला. 4 षटकांचा खेळ संपला. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान खारपाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. 65 धावा विजयासाठी. 4 षटक, 24 चेंडू आणि 66 धावसंख्येची असेल आवश्यकता टीम गावदेवी तांबडशेत या संघाला. सन्माननीय अतिथी कमलाकर दादा घरत यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये संपन्न होईल. मी संजय दादा घरत यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. आदरणीय कमलाकर दादा घरत साहेबांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान दिलंय, त्यांचं चांगलं मार्गदर्शन राहिलंय आणि खरं तर विशेष करून खारपाडा टीमवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, त्याचप्रमाणे भूतपूर्व खेळाडू, एक चांगले खेळाडू सन्माननीय कमलाकर दादा घरत यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम. मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया.
66 धाव संख्येचं टार्गेट या ठिकाणी जरूर असेल. पहिला फुल टॉस मिस केला आणि सरळ जाऊन एस्टॅन वरती आदळलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार फलंदाज साहिल. बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का बसला. 66 धाव संख्येचं टार्गेट फुलटॉस चेंडू सन्मान द्यायची गरज होती का? स्कोरिंग शॉट्स त्या ठिकाणी घ्यायला हवा होता परंतु मिस केला. कदाचित फुलटॉस चेंडूसाठी रेडी नव्हता फलंदाज. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना साहिल या खेळाडूला आपण पाहतो. बिग विकेट. तिसऱ्या क्रमांकावरती नितेश बालू या खेळाडूला आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 66 हे टार्गेट. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट गमावले. टीम गावदेवी तांबडशेत संघाडे. फलंदाज साहिल बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती नितेशला आपण पाहतोय. समोरला चेंडूला सरळ पाठवला. एक टप्पा सीमा पार चौकार. पाटा विकेट वरती गोलंदाजांना आता तुम्हाला रिस्पेक्ट द्यायची नाहीये. गोलंदाज ज्या विकेट वरती चालतात त्या विकेट वरती ठीक आहे. पाटा विकेट ज्या विकेट वरती भरपूर रन्स आहेत पण बॅट्समन साठी ही विकेट आहे. आणखीन एक. नितेश पाटीलचे इरादे स्पष्ट आहेत. 66 जर का चेस करायचे असतील तर तोडफोड फलंदाजी करावी लागेल आणि ही विस्फोटक सुरुवात मात्र त्याला मिळाली आहे. 70 चे चेंडू आहेत. पाटा विकेट. टफ विकेट आहे. आउटफील्ड फास्ट आहे पण वाऱ्याची साथ देखील आहे फलंदाजांना आणि जर का बॅटच्या रडार मध्ये आला तर तुम्ही ताकदीचा वापर करा. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 10 रन्स 1 विकेट गमावले. सुरक्षित नाहीये स्कोर. आम्ही मॅचच्या सुरुवातीला सांगतोय ज्यावरती विकेट आजच्या दिवसात खेळले या विकेट वरती भरपूर रन्स आहेत. आणखीन एक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र चाललाय डीप स्क्वेअर लेगला. इन टू द डिफेन्स. 1 बाउन्स 4 रन. या खरं तर आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतकीय खेळली आणि मोठं वादळ या मैदानावरती पाहायला मिळालं. जर का लो गटातील खेळाडूंना इतकी मदत जर विकेटमध्ये मिळत असतील तर हाय गटातील जेव्हा टीम येतील तर काय घडेल. 5 ओव्हरमध्ये 100 पेक्षा अधिक रन्स कदाचित पाहायला मिळतील. डान्सिंग डाऊन द विकेट. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 15 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. खूप चांगली सुरुवात. फुलटॉस चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर नितेशचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर आणखीन एक स्क्वेअर चेंडू. माइंडसेट अगदी क्लिअर आहे गोलंदाजाचा की 3 स्टंपच्या मध्ये टाकायचं नाहीये. स्लाइडली ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू फेकायचा आहे. 4थ्या 5व्या स्टंपच्या लाईनवरती चेंडू फेकायचा आहे परंतु तो प्रयत्न मात्र मागच्या 2 चेंडूंवरती असफल राहिलाय. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. अतुलचा हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. बॅटची एज. आवश्यकता होती का? जेव्हा पहिली इनिंग खारपाड्याची आपण पाहिली अंतिम षटकामध्ये कदाचित ते 2 स्क्वेअर चेंडू देखील असते. षटकातील एकूण 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. फुल टॉस गॅप मध्ये काऊ कॉर्नर क्षेत्राला बीट करत चेंडू मात्र चाललाय मैदानाच्या बाहेर चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी तांबडशेत संघाची धावसंख्या पाहतोय स्कोर कार्ड वरती 1-20. नितेश खरं तर बालू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू ज्याच्या बॅट मधून रन्स पाहायला मिळाल्या. पण आजच्या दिवसामध्ये आम्ही वारंवार तेच सांगतो की कोणत्याही प्रकारचा स्कोर या विकेटवरती सुरक्षित नाहीये. 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला 60च्या पुढे जावं लागेल. तो स्कोर पाहायला मिळतोय. जयनुमान खारपाडा संघाकडून पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा. डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करेल संकल्प पाटील. सनीलचा हा चेंडू हुक करत असताना चेंडूला मात्र पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम सिक्सर. चला आयोजन कमिटीला आमची विनंती असेल मॅच बॉल जर आपण शोधून आणायचं आहे. पहा तांबडशेत टीमला मॅच बॉल हवाय. चांगला फटका स्ट्रेट हिट. पहा खरं तर चेंडू हवेत फसला आणि फलंदाज देखील फसला असं म्हणावं लागेल. विकेट डाऊन. फलंदाज संकल्प या खेळाडूला बाद करण्यात मात्र यश आलं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहतो 26-26. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. टार्गेट असेल 66 धावसंख्येचं लक्ष्य खरं तर समोर असेल गावदेवी तांबडशेत संघाच्या समोर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. अनिकेत या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला आयोजन कमिटी मॅच बॉल शोधण्यासाठी जा आपण प्लीज. भरपूर मोठं क्रीडांगण आहे आणि आगामी कालावधीमध्ये एक चांगलं मैदान सुसज्ज असं मैदान खरं तर पाहायला मिळेल. आणखीन भराव केला जाईल. रोलिंग केलं जाईल आणि अप अँड डाऊन खरं तर जी आउटफील्ड आहे ती पूर्णपणे स्ट्रेट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर खारपाडा असेल, तारा असेल, बारापाडा असेल, साई, डोलघर या संपूर्ण परिसरातील सर्व स्पर्धा या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 26 धावा धावफलकावरती अनिकेत ऑन स्ट्राइक. बॅट चेंज. व्हॉट अ सुपर कॅच. क्या बात है. अगदी डाईव्ह लगावत असताना हवेमध्ये झेप घेतली चेंडूच्या दिशेने आणि फलंदाज अनिकेतला मात्र पाठवले मैदानाच्या बाहेर.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सौरभ रसाल. खरं तर या जोडीवरती भरपूर डिपेंड असेल तांबडशेत संघ. सौरभ रसाल, दुसऱ्या बाजूने नितेश बालू, दुसऱ्या षटकासाठी सनील घरत. या गोलंदाजाला आपण पाहतो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल हा गोलंदाज. शॉर्ट पिच, लेट कट, जागा बनवली आणि दिशा दाखवली. खूप चांगला फटका डीप पॉइंट रिजन मध्ये. 2 रन्स जरूर मिळतील टीम तांबडशेत संघाला. 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 28 धावा. 66 धावांचा पाठलाग करत असताना तांबडशेत संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. हा सामना अद्याप दोन्ही बाजूने आहे असं मात्र म्हणावं लागेल. स्विच हिटचा फटका. सरळ बॅटने जर का रन्स येत असतील तर आडव्या बॅटने खेळायचा काहीच उपयोग नाहीये. पण फटका असा आहे की स्ट्रोक्स आल्यानंतर टाळ्या वाजतील, परंतु डॉट बॉल खेळल्यानंतर तुम्हाला खरं तर इतर खेळाडूंचं म्हणणं देखील ऐकावं लागेल. सिंगल कंप्लीट, फंबल आणि मग सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. शेवटच्या चेंडूवरती 2 रन्स मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 30 धावा. येणारे 2 षटक आणि विजयासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता असेल. प्रति षटक 18च्या सरासरीने पुढे जावं लागेल गावदेवी तांबडशेत संघाला. एक मोठ्या ओव्हरची गरज असेल, ते तिसरं असेल की मग चौथं. हा खरं तर ह्या षटकामध्ये किमान 15 ते 20 रन्स येणं गरजेचं असेल गावदेवी तांबडशेत संघाला. तिसऱ्या षटकासाठी स्वप्नील भोईर या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. मैदानावरती महत्वाची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने नितेश बालू, दुसऱ्या बाजूने सौरभ रसाल. 12 चेंडू आणि 36 समीकरण. 12 चेंडू आणि 36 समीकरण. उत्कृष्ट फलंदाजासाठी जेएस ब्रँडची बॅट खरं तर जागृती स्पोर्ट्स 111 ब्रँडेड बॅट दिली जाईल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तांबडशेत टीमला मिळाल्या 2 रन्स. दोन रन्स जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या तांबडशेत संघाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 32. पण आता खरं तर हा सामना रंगामध्ये आला. बत्तीस धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. स्ट्रेट हिट, सिंगल कंप्लीट आणि एकच मिळेल त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग खराब, शेवटच्या क्षणाला दैव बलत्तर असं म्हणावं लागेल. नशिबाची साथ. खेळाडू दोन्ही सुरक्षित आहेत. 10 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. विजयासाठी 33. 10 चेंडू आणि 33 समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 3 पेक्षा अधिक धावसंख्येची आवश्यकता. पण आता मोठ्या स्कोरिंग शॉटची गरज असेल आणि एका फलंदाजाला नव्हे तर दोन्ही फलंदाजांना आता आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बोथ एंड कडून खरं तर फलंदाजी होणं गरजेचं असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर सोडून दिलं, लेफ्ट केलंय. इट्स अ वाईट बॉल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 66 धावसंख्येचं लक्ष्य. ऑफ साइडला डीप पॉइंट आणि वाइडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फटका हवेत फसलाय.
क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, कॅच ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि दुसरी रन्स मिळाली देखील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 36. अद्याप 9 चेंडू आणि 30 ची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. 5 मोठे स्कोरिंग शॉट. सिंगल डबल्सने फार काही परिणाम पडणार नाही या मॅच वरती. एखादा षटकार, एखादा चौकार येणं गरजेचं असेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, बनलाय प्रेक्षक. सीमा पार षटकार. 8 चेंडू आणि 24 धाव संख्येची आवश्यकता. 8 मध्ये 24 करायचे आहेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. पण मोठ्या स्कोरिंग शॉटची आवश्यकता होता. मच नीडेड सिक्सर मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर बुक वरती पाहायला मिळेल 42. अद्याप 8 चेंडू आणि 24 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये एका ओव्हर मध्ये 20, 25 किंबहुना त्याही पेक्षा अधिक 30 धावा देखील पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चांगला फटका आहे. सेफली लँडिंग की कॅच, विकेट. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र निर्धाव ठरलाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी तांबडशेत संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 42. 1 षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता असेल. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. नेक्स्ट मॅच हेटवणे आणि नार्वेल बेडी दोन्ही टीम कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. हा मॅच आता संपणार आहे. फक्त एका षटकाचा खेळ बाकी आहे. टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो दोन्ही टीम्सला. हेटवणे आणि नार्वेल बेडी टीम कॅप्टन प्लीज. अंतिम षटकासाठी गोलंदाज राज. 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता.
6 चेंडू विजयासाठी 24 रन्स करायचे आहेत. फर्स्ट बॉल पहिल्या चेंडूवर लॉस केले, सीमा पार षटकार. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. 3 चेंडू 18 धावसंख्येची असेल आवश्यकता. क्षमास्वी 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. 3 षटकार म्हणायचं होतं. अजूनही 3 षटकार 18 धावसंख्येची आवश्यकता. अर्थातच 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. भरपूर प्रेशर असेल राज या गोलंदाजावरती. बॅटची एज घेत चेंडू मात्र चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार चौकार. 4 चेंडू आणि 14चं आता समीकरण. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवरती काही रन्स जर का आले असते तर थोडं सोपं झालं असतं तांबडशेत संघासाठी. जरूर डगआउट मध्ये चर्चा सुरू आहे की ते शेवटचे दोन्ही चेंडू डॉट बॉल गेले. अर्थातच एका चेंडूवरती विकेट तर दुसरा चेंडू निर्धाव राहिला होता. 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 4 चेंडूमध्ये रन्स करायचे आहेत 14. 4 मध्ये 14चं हे समीकरण. फुलटॉस आहे, गॅप सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट. सेकंड साठी कॉल, रस मिळेल दुसरी. खरं तर त्याचा राईट आर्म इंजर्ड आहे तो, त्यामुळं खरं तर तो फास्ट चेंडूला फेकू शकत नाहीये. बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे आपण चेंडू फेकतो तशा प्रकारे फेकी पाहायला मिळाली. राईट आर्म इंजरी, खांद्याला दुखापत असल्यामुळे खरं तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्वरितच अतुल म्हणाला की तू 38 सर्कलच्या आतमध्ये थांब आणि मी मात्र 38 सर्कलच्या बाहेर. चेंडू बाकी असतील 3, विजयासाठी रन्स करायचे आहेत 12. शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, 2 रन्स आले असत्या. दोन चेंडू आणि आता 12 रन्स. सामना अतिशय समीप येऊन थांबला. 2 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. इंडिया अगेन्स्ट न्यूझीलंड. खरं तर सुपर ओव्हरचा तो थर्रार आणि 2 चेंडू मध्ये 12 रन्स हवे असताना रोहित शर्माने ठोकलेले 2 षटकार खरं तर आपण पाहिलेत. तो कारनामा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल का? ऑफ स्टिकच्या बाहेर. पण मागच्या चेंडूवरती जर का 2 रन्स आले असता, एक वाईटची रन्स, थोडं समीकरण सोपं झालं असतं. अकरा धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी. कंपल्सरी 2 षटकार. समोरला बॅट स्विंग पाहायला मिळाली, फटका हवेत फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणि आता मात्र अपेक्षा देखील संपल्यात गावदेवी तांबडशेत संघाच्या. मोठी धावसंख्या चेस करत असताना संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. वैयक्तिक 21 धावांची इनिंग, 31 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. चांगली फलंदाजी खरं तर या बॅट्समनची राहिली आहे, परंतु आपल्या संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाहीये. पुढचा फलंदाज शरदला आपण पाहतोय. लास्ट बॉल. चांगला चेंडू आहे, सीमापार जरूर जाईल. पराभवाचं काहीसा अंतर कमी करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
धावसंख्या खरं तर जर का आपण विचार केली तर 59 अर्थातच 66च टार्गेट, 7 धावांनी पराभव खरं तर मिळाला गौतमी तांबडशेठ संघाला. प्लेयर ऑफ द मॅच स्वप्नील भोईर ठरलाय या मॅचचा हिरो. सन्माननीय कमलाकर दादा घरत यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. हॅलो, सन्माननीय कमलाकर दादा घरत यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच स्वप्नील भोईर ठरलाय या मॅचचा हिरो.